नमस्कार, मी अश्विनी. आशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी कैरीची चटणी बनवणार आहे. ती ही अगदी महिनाभर टिकणारी अशी. याच्या आधीही आपण बघितली हिरवी चटणी बघितलेली आहे. आज लाल चटणी बनवणार आहे. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. अगदी महिनाभर टिकेल अशी आपल्याला कैरीची चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी कैरी घेतलेली आहे. सुक्क खोबरं घेतलेलं आहे किसून. साधारण एक कैरीसाठी आपल्याला पाऊण वाटी खोबरं लागणार आहे. एक छोटासा असा गुळाचा खडा घेतलेला आहे. थोडासा लसूण आणि इथं सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर आपण याच्या आधी हिरवी मिरची बनवलेली आहे. कैरीची ओली चटणी ओल्या खोबऱ्यापासून अशी चटणी बनवली आहे. ती सुद्धा 2 दिवस छान टिकते. तर ही कमीत कमी महिनाभर मस्त अशी टिकते. आणि ती कशी बनवायची ते आता बघत आहोत. आता प्रथम मी कैरी छान किसून घेते. आणि बघत असाल मी छान अशी कैरी किसून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी प्रथम खोबरं, सुकी मिरची आणि लसूण बारीक करून घेणार आहे. आणि आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे प्रथम. त्यासाठी आपण सुकी मिरची, लसूण आणि खोबरं हे सुक्क जिन्नस प्रथम बारीक करून घेणार आहोत. बघत असेल सुके जिन्नस आपण बारीक करून घेतलेले आहे. या पद्धतीने बारीक केलेले आहे. आता त्यात आपण कैरी जी किसून घेतलेली कैरी आहे ती घालून घेते आणि गुळाचा खडाही घालून बारीक करून घेणार आहोत. कैरी गुळ घालून घेतलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेते लगेच. आणि आता बारीक करून घेणार आहोत. आवश्यकतानुसार आपण बारीक जर झालं नाही तर आपण थोडं थोडं तेलाचा वापर करणार आहोत. पाणी घालणार नाही. छान असं बारीक करून घेत आता. बघत असेल या पद्धतीने बारीक झालेलं आहे. आता मी तेल घालून घेते थोडं थोडं. आणि मिक्स करून आता पुन्हा एकदा वाटून घेणार आहे. आवश्यकतेनुसार मला थोडीशी मिरची कमी वाटली, तिखट कमी वाटलं म्हणून मी लाल मिरची पावडर टाकून घेतली. पूर्ण लाल मिरची पावडरचा यूज केला तरी चालेल मिरच्या न वापरता. बघत असाल छान अशी आपली कैरीची चटणी तयार आहे. आणि अशीच ठेवली तर अतिशय मस्त 8 दिवस आरामशीर राहते फ्रीजच्या बाहेर. आणि फ्रीज मध्ये जर ठेवली तर महिनाभर मस्त टिकते. नक्की ट्राय करून बघा. आता मस्त चुरचुरीत अशी फोडणी देऊन घेऊया. फोडणी नाही दिली तरी चालते कारण की आपण वाटताना तेल घातलेलं आहे. पण फोडणी मला खूप आवडते आणि मस्त अशी चुरचुरीत फोडणीचा तो सुवास दरवळतो ना तो खूपच छान लागतो. अगदी मस्त लागतंय. नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघत असाल इकडं मस्त असं पॅन ठेवून घेतलेलं आहे तडका फॅन. त्यामध्ये तेल घालून घेतलं. अतिशय थोडं तेल घातलेलं आहे. आपण चटणी बनवताना तेल वाटायला घातलं होतं त्यासाठी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता मस्त त्यात जिरं मोहरीची फोडणी देऊन घेऊया. मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि थोडासा हिंग मस्त घालून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. इकडे मस्त आळं करून घेतलेलं आहे चटणीला. आता गरम जी फोडणी आहे ते घालून झाकण ठेवून घेऊया. म्हणजे छान अशी खमंग फोडणी आपल्या चटणीला बसलेली आहे आणि सुवास अगदी मस्त सुटलेला आहे. बघत असाल वाव मस्त अशी खमंग फोडणी आपली तयार आहे. खूप छान अशी ती चटणी झालेली आहे. अतिशय तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जेवण जेवायची इच्छा होत नाही, भाज्या छान लागत नाही. त्यासाठी ही चटणी जर तुम्ही बनवून ठेवली ना तोंडी लावायला खूप छान आणि महिनाभर आरामशीर टिकते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.